अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका पारनेर येथील तरवडी मळा ढवळपुरी येथील इसम रामदास किसन थोरात वय वर्ष 50 यांचा दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी ढवळपुरी येथील HP पेट्रोल पंपासमोर पायी जात असताना सायंकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर रामदास थोरात यांना अज्ञात वाहनाच्या धडकेत जबड्याखाली गंभीर जखम आणि अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजली। घटनेनंतर मयत रामदास थोरात यांचे चुलत बंधू सबाजी तबाजी थोरात आणि अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये आपल्या बंधूचा मृत्यू झाला त्याबाबत पारनेर पोलीस स्टेशन येथे कायदेशीर फिर्याद दिलेली असताना आता पोलीस तपास यंत्रणा यांच्यावर थोरात कुटुंबियांनी संशय आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। कारण घटनेला आता बरेचसे दिवस झालेले असून रामदास थोरात यांना धडक देणारी पांढऱ्या रंगाची कार पण CCTV फुटेजमध्ये दिसत आहे। जरी वाहनाचा नंबर दिसत नसला तरी अद्याप तपास पूर्ण होऊन त्या वाहनचालक गजाआड देखील व्हायला हवा अशी थोरात कुटुंबियांची मागणी असून पारनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर घटनेतील वाहन चालकाला पारनेर पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले आणि आरोपी सोडून दिले असा आरोप मयत रामदास थोरात यांचे कुटुंबीय करत आहेत आणि या घटनेबाबत सखोल तपास करण्यात यावा। त्या अज्ञात वाहन चालकाचा शोध घेऊन त्याला गजाआड करावा यासाठी अन्याय निवारण सेवा समितीने देखील पारनेर पोलीस स्टेशनला वेळोवेळी पाठपुरावा केला तरी देखील आरोपीला पाठीशी घालून पारनेर पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत असा आरोप थोरात कुटुंबीय करत आहेत। न्यायाची मागणी करणाऱ्या थोरात कुटुंबियांविरोधात जर पारनेर पोलीस बघ्याची भूमिका घेत असतील, आरोपीला पाठीशी घालत असतील तर एक गलिच्छ प्रकार म्हणावा लागेल। जर कुंपण शेत खात असेल तर सर्वसामान्य लोकांनी न्याय मागायचा कोणाकडे? पारनेर पोलीस यांच्या या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये न्याय मिळवणे यावरचा विश्वास उडालेला आहे। तरी या घटनेबाबत सखोल तपास करून घटनेतील धडक देणारा अज्ञात वाहनचालक आरोपीला जर जेरबंद केलं नाही तर थोरात कुटुंबियाला न्याय दिला नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी घेराव घालण्यात येईल असा स्पष्ट इशारा अन्याय निवारण सेवा समितीचे अधिकारी अरुण रोडे साहेब आणि इतरांनी दिला आहे। प्रशासन याबाबत काय निर्णय घेते की प्रकरण दाबले जाते हे पाहणे महत्त्वाचे आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड, पारनेर। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव, नंबर